हॅलो फ्रेंड्स, सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयेच्या सगळ्यात आधी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इकडे आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आज जरी अक्षय तृतीया असली ना तरी रातचा आज पण क्लास आहे. तर म्हणूनच मग 5:30लाच उठलेली, म्हणजे त्याचं टिफिन वगैरे होईल आणि बाकीचं पण लवकर आवरणं होईल म्हटलं. तर आज ना पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे. अक्षय तृतीयेला आपण पुरणपोळीच करतो. आणि म्हटलं चला त्याला ना आज थोडासा लाईट असं टिफिन देऊया, म्हणजे चांगलं त्याचं जास्त पोटही भरणार आणि आल्यावर तो पुरणपोळीचं जेवण करेल म्हटलं. तर मग इकडे आता तयारी करते टिफिनची आणि कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेणार आहे. त्यानंतर मग टिफिनची तयारी करणार आहे. तर इकडे आता टिफिनची तयारी करते मी. कांदा टोमॅटो कट करून घेतला, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे. आणि ना राजला उपमा खूपच आवडतो, म्हणून मग म्हटलं चला टिफिनला त्याच्यासाठी तेच करूया आज. आणि आवडीचं असलं ना तर मुलं छान अशी खाऊन घेतात पोटभर. तर भाजी पोळी दिली असती ना तर मग तो दुपारी आल्यानंतर काही व्यवस्थित जेवण करत नाही, थोडंफारच खातो. मग म्हटलं म्हणून उपमाच करूया. तर चला बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. आणि आता जवळजवळ 6:30 वाजत आलेले आहेत आणि छान असा बाहेरचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. तर मस्त असा पक्ष्यांचा आवाज. आणि आता इकडे रातचा टिफिन पण रेडी झालेला आहे. त्यानंतर रातचं आवरून झालं ना की मग मी लगेचच आवरायला घेणार आहे. तर मस्त गरमागरम असा उपमा दिलाय त्याला टिफिनला. आणि आज तर राज म्हणजे उशीरच झाला होता त्याला लिफ्टमधून खाली जायला. तर त्याची व्हॅन आलेली होती आणि राज गेला पण. मी बघत होती तो पटकन गेला गेटमधनं बाहेर. त्यानंतर वरती आले मी आणि फ्रेश झाले अंघोळ वगैरे करून. मग म्हटलं चला आता लवकरच आवरून घेऊया आणि मग मस्त दारापुढे रांगोळी वगैरे काढणार होती. तर कसं सकाळी सकाळी सगळं आवरून झालं ना सणाच्या दिवशी तर खूप छान असं फ्रेश वाटतं. तर आमच्याकडे इकडे काही आम्ही घागर वगैरे भरत नाही. कारण तुम्हाला माहितीच असेल घागर आपण तेव्हाच म्हणजे पूर्वजांचा घास वगैरे टाकण्यासाठीच आपण घागर वगैरे भरत असतो. तर मग अजून म्हणजे आम्ही तरी काही भरत नाही. तिकडे जे आई पप्पा आहेत आमचे सासू सासरे ते भरतात आणि करतात पूजा वगैरे. मग मी फक्त असं सणवाराचा स्वयंपाक वगैरे करून घेते असते. आणि इकडे आता रांगोळी काढायला घेतली. तर आज कोणास ठाऊक मी मस्त असा कळस काढला होता, पण परत मला असं डोक्यात आलं की आपण मस्त असा झोका वगैरे काढावा म्हटलं. आणि तो काढला पण मला काही असं वाटलं नाही एवढं खास जमले आजची रांगोळी. पण म्हटलं असं काढलं गेलंय तर असू द्या म्हटलं, कारण बराच वेळ लागतो रांगोळी काढायलाही. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि त्यानंतर काल जे आपण सोफा वगैरे आवरून घेतला होता, मग हे कवर धुवायला टाकले होते मी. तर म्हटलं चला आता हे लावून देऊया म्हटलं आणि मग त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करूया म्हटलं. तर इकडे आता हे कवर लावून देते, कारण ना जर जास्त दिवस ते लावलेच नाही ना तर खराब होतो सोफा. मग त्यामुळे मुलं आणि कसं येतात आता पाय वर घेऊन बसतात, त्यामुळे मग म्हटलं चला आता इकडे आवरून घेऊया आधी आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करूया म्हटलं. आमच्या लहानपणी की नाही वडील आमच्या सगळ्यांना एकाच वेळेला उठवायचे आणि सगळ्यांनी जवळजवळ 6ला उठायचं. सगळ्यांनी मस्त अंघोळ करायची, फ्रेश व्हायचं आणि सगळ्यांचा चहा एकदाच होणार असा आमच्याकडे नियम होता. म्हणजे एकदाच सगळ्यांचा चहा केला जायचा आणि सगळ्यांनी सोबत चहा घ्यायचा आणि सोबत नाश्ता करायचा. हे सगळे नियम होते आमच्याकडे. आणि आता कसं आपण म्हणजे आता समजा मुलं जर उठले नसतील त्यांना नंतर करून देतो, मग अहोंचा चहा होतो, असं काही नसायचं आमच्याकडे. सगळेजण एकाच वेळेला उठायचे, म्हणजे ते एक असं डिसिप्लिन असतं. आणि सवय झालेली होती आम्हालाही, कारण शाळेसाठी वगैरे आम्ही उठायचो लवकर. आणि सगळेजण सोबत मस्त सगळं जेवणं वगैरे सगळं खूप छान असायचं. मस्त माठ वगैरे घ्यायला जायचे मग वडील, कधीतरी आम्ही पण जायचो गाडीवर मागे बसून. आणि जे छोटे छोटे 2 माठ मिळतात ना त्या माठासोबत, तर ते पकडायला खूप मजा वाटायची आणि खूप छान वाटायचं ते छोटे माठ बघून. म्हणजे जे माठावर छोटे माठ ठेवतो आपण ते सांगते मी. तर असं काही असायचं आणि मस्त ती घागर आणायची, तिला धुवायची, पाण्यात थोडा वेळ ठेवायची पाणी भरून. हे सगळं असं आठवतं आता. काही वेळानं आम्ही आता म्हणजे तांब्याची घागरच पूजा करून घ्यायचो. आईकडे होतं ना सासूबाईंकडे, त्यावेळेस आम्ही करायचो. आणि मातीची पण आणायचो कधीतरी, कुठल्यातरी एका वर्षी असं. तर चला आता इकडे किचनकडे वळलेली आणि आता म्हटलं चला मस्त आमरस वगैरे करून घेऊया म्हटलं. तर आंबे आणलेले होते, त्यांना जरा पाण्यात घातले होते
आणि मस्त स्वच्छ असे धुवून घेतले. आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त आमरस करूया आज. आणि आंब्यांचा इतका घमघमाट सुटला होता ना, फ्रीजमध्ये ठेवले होते मी, तर सगळा फ्रीजमध्ये आंब्यांचाच वास येत होता. मग त्यांना काढलं आणि म्हटलं चला मस्त आता धुवून टाकूया आणि मग आमरस करायला घेऊया म्हटलं. तर ह्या सीझनमधला हा काही पहिला वगैरे आमरस नाही आहे. खूप वेळा आता म्हणजे खाल्लं गेलं आमचं आणि आंबे पण खाल्ले गेले. त्यानंतर असा मी काय करते, कट करून घेते आणि चमच्याने मग ते स्लाइस काढायचे आणि मग मिक्सरला बारीक करायचं. पण म्हटलं आज मस्त असा चोळून घ्यावा त्याला, घोळून घेतला ना की मग मस्त रस येतो म्हटलं. तर काही वेळांना पूर्वी काही मिक्सरमध्ये फिरवायचे नाही बरं का, असंच घोळून घ्यायचे आंबे आणि मस्त त्याचा रस करायचे आणि रवीने असं घोटून काढायचे हातानेच, तर छान एकजीव व्हायचं साखर वगैरे घालून. तर तिकडे आमरस करून घेतला. त्यानंतर इकडे आता डाळ शिजवली होती, त्यामध्ये साखर गोळ घातला आणि छान असं त्याला आटवून घेत असते मी. त्यामध्ये थोडंसं साजूक तूप आणि वेलची घालत असते आणि मग ते पुरण छान असं आटलं की मग त्यानंतर मग त्याला चाळणीने चाळून घेत असते. तर एका बाजूला आमटी पण टाकलेली होती मी करायला आणि तेच आता इकडे उकळत होती आमटी. तर मस्तपैकी कटाची आमटी किंवा रशी किंवा सार काहीतरी जे काही तुम्ही म्हणत असाल, तर ते आता इकडे झालेलं आहे रेडी. त्यानंतर म्हटलं चला मस्त असे कुरडई पापड पण तळून घेऊया, कारण आमरसचं जेवण म्हटलं ना कुरडई पापड सगळं पाहिजेच. तर इकडे हे नागलीचे पापड इतके टम्म फुगतात ना, ते इतके छान फुगतात ना, मस्त फुलतात अगदी. तर वडिलांनीच आणले होते ते आणि त्यांच्या तिकडे छान मिळतात, म्हणजे घरगुती बनवतात ते. तर त्याला फार असं कुटाणा असतो, मग ते घरी काही होत नाही. असं मोठं पातेलं वगैरे चूल असली की बरं पडतं करायला. त्यानंतर इकडे आता इकडे काय बटाट्याची भजी, कांदा भजी, मिरची भजी असं 2-3 प्रकारच्या भज्या केल्या आणि ते पण आटोपलं. मग आता म्हटलं पुरणपोळी करायला घेऊया, कारण हे सगळं झालं ना की पुरणपोळी झाली म्हणजे मग गरमागरम जेवायला वगैरे बसता येईल म्हटलं. मग त्यामुळे मग इकडे आता स्वयंपाक होत आलेला आहे माझा जवळ आणि भात पण मी कुकरला लावून दिला होता. तर आता हे एवढं तळून घेते आणि मग पुरणपोळी लाटायला घेणार आहे. पुरणपोळीचं कणिक पण मी करून ठेवलं होतं आणि ते पुरणपोळीचं जे कणिक आहे ना, ते करताना काय करायचं आपण, त्यामध्ये ना चिमूटभर हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर तेल घालायचं आणि जे जे कोरडं पीठ असतं ना आपलं, ते चांगलं एकजीव करून घ्यायचं त्या तेलामध्ये. थोडंसं घालायचं 2-3 चमचे, पोहेचे 2-3 चमचे आणि मग छान एकजीव करायचं आणि मग पाणी घालून त्याला कणिक तयार करून घ्यायचं. आणि जर का आपल्याकडे जास्त वेळ असेल तर कणिक तयार करून तो उंडा झाकून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे अर्धा तास. त्याने पण पुरणपोळ्या इतक्या छान येतात ना. जर का तुम्ही नवशिके असाल किंवा नवीन करणाऱ्या गृहिणी असाल, तर तुम्ही काय करायचं की ठेवून द्या फ्रीजमध्ये आणि थोड्या वेळाने कणिक घेऊन मग करा पुरणपोळी. तर खूप छान होते आणि फाटत नाही. मेन म्हणजे काहींच्या पुरणपोळ्या कसं पुरण बाहेर वगैरे येतं, फाटून जातात. मग त्यासाठी ही ट्रिक एकदम छान आहे. तर इकडे आता आपला ताट रेडी झालेला आहे मस्त. आणि काय मस्त जेवणं वगैरे केली आणि मग त्यानंतर हा पसारा. तर खूप जास्त राडा झाला होता किचन ओट्यावर, कारण एवढा स्वयंपाक असला ना तर मग खूप होतं पसारा किचन ओट्यावर. तर म्हटलं चला तोच आता मी आता आवरून घेतला. आणि जेवणाची ताटं वगैरे गोळा केली आणि आता हा पसारा आवरायचा होता मला. तर म्हटलं चला पुसून घेऊया. खूप गॅस शेगडी खूप तेलकट वगैरे पण झालेली होती. तर आता किचन ओट्यावरच आवरून घेते आणि मग त्यानंतर क्लीन करणार आहे किचन ओटा, गॅस शेगडी वगैरे. खाणं थोडंच असतं, पण हा स्वयंपाकाचा राडा खूप जास्त असतो. पण काही नाही, कधीतरी वर्षातनं 1-2दा तर येतो. म्हणजे येतात असे सण की ज्या वेळेस आपल्याला पुरणपोळी खावीशी वाटतेच आणि उन्हाळ्यात तर आमरससोबत पुरणपोळी खाण्याची वेगळीच मजा असते. मग ते आता सगळं झालं, आटोपलं माझं आणि त्यानंतर म्हटलं चला आता क्लीन करून घेऊया. आता इकडे माझं आवरणं चाललेलंच होतं आणि 2 दिवसापासून आम्ही ना AC वाल्यांची वाट बघत होतो. म्हणजे ते इन्स्टॉल करायला येणार होते. कारण ते एसीचे बॉक्स बेडरूममध्ये पडलेले होते. मला फार अडचण होत होती. तर म्हटलं हे कधी येणार आहेत? तर नेमके ते अक्षय तृतीयेच्या दिवशी आले आणि तुम्हाला सांगते ते अगदी म्हणजे किती 12:15ला आलेले होते आणि ते संध्याकाळी गेले 6:30ला. जवळ त्यांना 4-5 तास लागले AC लावण्यासाठी. तर खूप वेळ ते बिचारे म्हणजे चाललंच होतं त्यांचं काम आणि म्हणजे पूर्ण दिवसभर इकडेच होते ते. तर कसं असतं ना, की करावं लागतं त्यांनाही पोटापाण्यासाठी आणि सण असू दे, काही असू दे, त्यांचे
काम. आणि इकडे एवढा राडा झाला होता ना, पूर्ण बेडवर त्यांनी पसरवलं होतं. मला वाटलं बरं झालं मी सकाळी बेडशीट बदलवली नाही, कारण मी आज बेडशीट बदलवणार होते. पण म्हटलं आता एवढं काम झाल्यानंतर मग बदलूया म्हटलं. मग त्यानंतर ते लोक गेले आणि सगळं मग आता मला क्लीन वगैरे करायला घ्यायचं होतं. तर इकडे दीदीचं चाललं होतं शिलाई काढणं आणि ती म्हणत होती की हे किती किचकट काम असतं, एक एक धागा काढणं. तर मग तिला दाखवलं ते कसं काढायचं आणि त्यानंतर म्हटलं चला आता बेडरूम आता क्लीन करून घेऊया. तर इकडे आता सगळं झाडून वगैरे घेतलं आणि खूप राडा झाला होता, कारण सगळंच त्यांना लावण्यासाठी ते ड्रिल वगैरे चालवलं. मग त्यासाठी ती माती वगैरे, बारीक बारीक धूळ, ते सगळं रूम खराब झालेला होता माझा. तर म्हटलं चला बेडशीट वगैरे बदलून घेऊया म्हटलं, आणि कुशन कव्हर पण बदलून घेतले मग मी, आणि सगळं क्लीन केलं. आता हे सगळं झाडून वगैरे घेतलं आणि जे बॉक्स वगैरे होते ना ते पण बाल्कनीत ठेवून दिले. एसीचे म्हणजे बॉक्स वगैरे जे होते ते त्यातले सगळे वस्तू काढून घेतल्या ज्या लागणाऱ्या होत्या, आणि वॉरंटी कार्ड वगैरे ते सगळं, आणि त्यानंतर मग ते बाल्कनीत ठेवून दिले. आणि हे सगळं आवरत असतानाच पुन्हा हे म्हटले की आता एवढं काही आवरू नको तू, पुन्हा वायरमन येणार आहेत. तर मला म्हटलं पुन्हा घाण होणार आहे. पण मग ते नंतर आले आणि त्यांचं काही एवढं काम नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे, मी एवढं आता आवरून घेते, बघूया पुढचं जेव्हा परत घाण होईल. तर मग सगळं क्लीन केलं ते. आणि त्यानंतर मग संध्याकाळी थोडंसं बाहेर बाल्कनीत वगैरे बसलो. तर चहा वगैरे घेण्याची तर आता ना दुपारची इच्छाच होत नाही, कारण इतकं गरम होतं ना, तर नकोच वाटतो चहा वगैरे घ्यायला. म्हणजे चहा घेण्याची तर इच्छा असते, पण चहा घेऊसं वाटत नाही अजिबात. मग सरबत वगैरेच आम्ही करून घेत असतो. तर इकडे आता सगळं आवरून घेते ते, आणि बेडवरची पण बेडशीट टाकून घेणार आहे. तर मी ना इकडे ही इलास्टिक असलेली बेडशीट टाकणार आहे आज. तर ह्या मला इतकी आवडते ना ही बेडशीट, तर मला असं वाटतं ना की अजून 2-3 घेऊन याव्या, कारण ह्या ना जास्त चुरगळत नाही बसलं की आपण. नाहीतर मग इथं आता बसलो की बेडवर लागलीच बेडशीट चुरगळते आणि मग ती निघते सारखी. तर ही छान पडते, म्हणजे थोडंसं इलास्टिक फक्त खालच्या बाजूने ओढलं की छान पडतं मग. तर आता हे कॉर्नर आहेत तिला छान, आणि ती अडकवली की टाकायलाही सोपी पडते. सगळ्या बाजूने फक्त अडकून द्यायची आपण, मस्त पडते. नाही तर म्हटलं जी बेडशीट आहे ना माझ्याकडे टाकलेली आता आधीची, त्यालाच इलास्टिक आपण लावून घ्यावा असं माझं चाललंय थोडंसं. तर दाखवेल तुम्हाला जर का मी लावली तर कसं लावायचं वगैरे. तर तसंही करता येईल, कारण ते बेडशीट पण माझं नवीनच आहे. मग इलास्टिक फक्त आणावं लागेल मला, आणि तेच मी लावून घेणार आहे. आता बघते काय करायचं ते. तर आता इकडे सगळं लावून घेते. आणि इकडे आता आवरलं आणि नंतर मग आम्ही ना सरबत वगैरे करून घेतलं. तर बाल्कनीत आल्यानंतर हे लोक आधी फोटो काढतात आणि मगच पितात, आणि माझा जीव जात होता की तो कप जर खाली पडला तर, कारण तो नवीनच आणलेला होता. आणि मग तिला म्हटलं फोटो वगैरे झाले असतील तर पिऊन टाक आता सरबत, दीदीला म्हटलं. आणि हे संध्याकाळचं वातावरण, सूर्य मस्त मावळतीला आलेला होता. आणि फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आजचा अक्षय तृतीयेचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा. व्हिडिओ जर का थोडा पण आवडला ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत हो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.